तर मम्मी इथे आज गरा भाजत आहे. कारण 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 तर नमस्कार, मी आहे वैष्णवी आणि आज इथे मम्मी गरा भाजत आहे. कारण 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 त्याचे बनवायचेत लाडू. सध्या आमच्या धारेचा टाइम झालाय, म्हणजे होतच आलाय, मग त्यामुळं आता फक्त भाजून ठेवायचं आणि संध्याकाळी पाक बनवून त्याच्यापासून लाडू बनवायचे. त्याचबरोबर तिकडे तनू बाहेर छान असं चरते. आता हाक पण मारले असेल पण लगेच हे ओरडत येणार, त्याच्यामुळे नको. फायनली संध्याकाळ झालेली आहे आणि आता वाजलेत 6:45. तर आमची बाहेरील गायींच्या धारा, शेळ्यांना पेंड ठेवून सर्व कामे झाली आणि सध्या मम्मीनं इथे इलायची सोलली आणि त्याच्यात थोडीशी साखर ॲड करून खलबत्त्यामध्ये माझं कुटायचं चाललंय. आणि हे झाल्यानंतर तवरच मम्मी तिकडे पाक बनवायला ठेवणार आहे. तर कुणाकुणाला आवडतात गऱ्याचे लाडू, ते पण इलायची ऍड करून. आमच्यात गऱ्याचे लाडू ना येलो कलरचे बनतात. मम्मी बनवते, खूप छान लागतात टेस्टला. सर्वांना आवडतात मम्मीच्या हातचे लाडू, अगदी सॉफ्ट सॉफ्ट. खूप वेळ लागतो ह्याला बारीक व्हायला. ती साखर केव्हाची बारीक होऊन जाते, पण हे काय बारीक व्हायचं नावच घेत नाही. इथं मम्मीने एका परातीमध्ये एवढा भाजलेला गरा घेतलाय, म्हणजेच गरा होता त्याला भाजला आणि तो घेतला. नंतर ह्या परातीमध्ये साखर घेतली, त्याचबरोबर कढईमध्ये 1 तांब्याभर पाणी आणि आपला गॅस त्याला करायचा ऑन. मम्मी ऑन कर. गॅस ऑन झाला, त्याच्यावरती कढई ठेवायची आणि कढईमध्ये पाणी आहे ते गरम होऊन द्यायचं, म्हणजेच आपल्याला पाक बनवायचा आहे थोडक्यात. आणि नंतर थोडंसं पाणी गरम नाही करून दिलं तरी चालतं, त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि गॅस फुल ठेवायचा का मीडियम ठेवायचा मम्मी? गॅस इथं आपल्याला पाक बनवत असताना मम्मी मीडियम ठेवायचं आहे का फुल? मीडियम. मग आता फुल का ठेवलाय? पहिल्यांदा सुरुवातीला तर सुरुवातीला फुल ठेवायचा आहे आणि थोड्या वेळानंतर त्याला मीडियम करायचं. कारण फुल गॅस म्हणल्यानंतर ते पाणी खूप उकळणार, उकळल्यानंतर मग ते असे वाफच बनल ना, वाफ होऊन डायरेक्टली हवेत जाईल. हवेतून मग नंतर साखरेचा पाऊस पडेल. हो ना गाई, हो ना. तर इथं पाकामध्ये मम्मीनं मगाशी येल्लो कलर ॲड केला होता. कोणताही लाडू बनवायचा असेल तर त्यामध्ये कलर ॲड केल्यानंतर ते छान वाटतं. पाक बनलाय का आई? हो. मग आता गॅस बंद करायचा सुरुवातीला. मग कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण. फायनली इथे पाक ॲड होत आहे. आता सगळा पण पाक आपण ओतायचा नाही, म्हणजेच ॲड करायचा नाही, कारण ते लाडू परत व्यवस्थित होत नाही. हळूहळू थोडा थोडा लागेल असा पाक आपण ॲड करणार आहोत. थोड्याच वेळात आम्ही लाडू बांधणार आहोत. तर इथं शूटिंग करत करत माझा स्टडी चालू आहे. स्टडी म्हणजे काय नाही, होमवर्क आहे. होमवर्क म्हणजे कॉलेजमध्ये दिलेला होमवर्क, म्हणजे घरी येऊन घरची कामं करत करत स्टडी करणे. मला समजलं नाही, तुम्हाला समजलं तर सांगा.
मम्मीला पण हसू आले. पाक ऍड केल्यानंतर लगेच काही लाडू बांधायचे नसतात. तो पाक चांगला असा छान असा त्याच्यामध्ये त्या गऱ्याच्या छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये ऍड होऊन द्यायचा असतो. पार्टिकल हा शब्द आमच्या केमिस्ट्री मधला आहे. जर मराठीत म्हणायला गेलं तर छोटी छोटी कण. आणि हे पहा, आणि हा आहे माझा होमवर्क. किती पेजेस लिहून झाले तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित दिसत नाहीये कारण लाईटीचा उजेड पडलाय आणि इथून पुढे मला खूप सारे लिहायचे. हा, तर तिकडे पाक छोट्या छोट्या पार्टिकल्स मध्ये ऍड होतोय, तोपर्यंत इथे मी माझा होमवर्क म्हणजे घरचे तिकडचे काम बघत बघत इकडचा घरचं शाळेतलं कॉलेजमधलं दिलेलं काम घरी करते. फायनली मम्मीनं इथं छान असं ते सगळं म्हणजे पाक भरपूर ऍड करून आता ती सध्या त्यामध्ये इलायची होती ती मिक्सर मधून बारीक करून घेतली आणि ती ऍड करत आहे. कर मम्मा ऍड. तर तुम्ही म्हणसाल इलायची व्हाईट कसं काय, तर त्यामध्ये साखर ऍड केली होती कारण चांगली इलायची बारीक व्हावी. नाहीतर खाताना मध्येच लागल्यानंतर काहींना इलायची आवडत नाही. फॉर एक्झाम्पल मला. तर फायनली आपण इथे लाडू बांधायला सुरुवात करणार आहे. मम्मीने एक बांधून बी ठेवलाय तर थांबली पण नाही मला लाडू बांधायला. सरक सरक सरक. लहानपणी मला लाडू बांधायला अजिबात येत नव्हतं. का म्हणून नसतं की गोलच होत नव्हता ह्याचा. हे पहा मी बांधलेला लाडू. मम्मी बारकी, मम्मीचे लाडू बारकी आणि मी मोठा म्हणलाय. बघा किती छान बांधलाय मी लाडू. छोटा थोडा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा. आता इथे एवढा बांधायचा परत एवढा बांधायचा. माझ्यासारखं फायनली लाडू बांधून कंप्लीट झाले. आणि हे लाडू आम्ही का बांधलेत माहितीयेत? कारण आम्ही जाणार आहोत दीदीच्या गावी दीदीला भेटायला. त्याचा ब्लॉग आम्ही लवकरच अपलोड करू. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.